94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप हा अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या शिवसेनेने केलेला आहे। ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलावून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ हा अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी समोर आणलाय। ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढतात आणि त्यांनीच हा व्हिडिओ समोर आणला। तर मुंबईतील वांद्रे प्रभाग क्रमांक 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप हा करण्यात आलाय। पैसे वाटपाचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। तर या प्रकरणी जावेद शेख यांची तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनंतर वांद्रे पूर्व इथल्या निर्मल नगर पोलिसांनी या घटनेची दखलही घेतलेली आहे। तर मुंबईमधून देखील या दोन घटना समोर आलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामधून आणि त्याचबरोबर और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई, देखिए ये एनवलप एनवलप के अंदर निकला 3000 रुपया। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या उमेदवारांना पैसे वाटलेले आहेत असा आरोप करण्यात येतोय। तर वांद्र्यामधल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये देखील उमेदवार रश्मी मालुसरे यांनी पैसे वाटल्याचा हा गंभीर असा आरोप करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच प्रकरणांमध्ये आता पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। तक्रार दाखल झालेली आहे। त्यामुळे नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा ध्यान से देखो लिफाफे में क्या आया है, आप लोगों को बताता हूं। देखो मतलब ये औकात मापी जा रही है इंसानों की। और एक पैम इसके अंदर एनवलप आजचा दिया है प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अवघे काही तास हे प्रचाराला उरलेले आहेत आणि त्यातच मुंबईमधून या दोन घटना समोर आलेल्या आहेत। ठाकरेंच्या उमेदवारांना पैसे वाटलेले आहेत असा आरोप झालेला आहे। तर वांद्र्यामधल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये देखील पैशांचं वाटप झालेलं आहे। उमेदवार रश्मी मालुसरे यांनी पैसे वाटलेले आहेत असा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मात्र मतदानाआधीच उमेदवारांना अशा पद्धतीने पैसे वाटप करून अवघे काही तास उरलेले असतानाच या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडलेल्या या दोन घटना सध्या समोर आलेल्या आहेत आणि हे दोन्ही व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत। हे दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून आणि या तक्रारीच्या माध्यमातून पोलिसांकडून तपास सुरू आहे। आणि यानंतर पुढची बातमी आहे